नमस्कार, माझं नाव मेघमाला खरकांडे. मी आलेगावकर हायस्कूल खडकी या ठिकाणी शिक्षिका आहे. आपण आज इयत्ता 10वी मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यातील प्रकरण 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण अभ्यासणार आहोत. तर त्याआधी आपण काय शिकलेलो आहे हे आपण पाहूया. बघा, द्रव्याच्या एकूण 3 अवस्था आहेत: स्थायू, द्रव आणि वायू. हे आपण शिकलेलं आहे. त्यानंतर मूलद्रव्यांचे प्रकार आपण 8वीला 9वीला पण पाहिलेले आहेत. जसं की स्थायू, धातू आणि दुसरं आहे अधातू. आणि आणखीन एक प्रकार आहे तर तो आहे धातू सदृश्य. हे आपण या आधीच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेले आहे. त्यानंतर द्रव्याच्या लहानात लहान कणास काय म्हणतात, तर प्रत्येक द्रव्य हा एकदम लहान कणांनी बनलेला असतो, एकसारख्या लहान कणांनी बनलेला असतो. त्या लहान कणांना अणू असे म्हणतात. हेही आपण अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर मूलद्रव्ये आणि संयुगे यांच्या रेणूंमध्ये काय फरक असतो. मूलद्रव्ये हे सर्व एकाच प्रकारच्या कणांनी किंवा एकाच प्रकारच्या अणूंपासून बनलेले असतात. जसं की हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, क्लोरीन आहे. हे सर्व काय आहेत, हे जे आहेत ही मूलद्रव्य आहेत. आणि संयुगे कोणती आहेत, पाणी, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड किंवा हायड्रोजन सल्फेट, ही काय आहेत, संयुगे आहेत. कारण की याच्यामध्ये एक प्रकारचेच अणू नाही आहेत. दोन किंवा दोनपेक्षा जास्त अणू जेव्हा एकत्र येतात आणि त्यापासून जेव्हा एक काय तयार होतो, एक रेणू तयार होतो, त्याला आपण संयुगे असं म्हणतो. आता आपण यामध्ये मूलद्रव्यांचे वर्गीकरण अभ्यासणार आहोत. आपल्याला तर माहीतच आहे की जवळजवळ आज आपल्याला 118 मूलद्रव्य सध्या आपल्याला माहीत आहेत किंवा ज्ञात आहेत. 118 मूलद्रव्यांचे गुणधर्म आपल्याला अभ्यासायचे असतील, म्हणजे त्यांचे भौतिक गुणधर्म असतील किंवा रासायनिक गुणधर्म असतील, हे जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर आपण सध्या आपल्याला 118 मूलद्रव्य ज्ञात आहेत. त्यांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, म्हणजे त्यांचे आपल्याला भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म अभ्यासायचे असतील, तर आपल्याला हे प्रत्येकाचे अभ्यास करणं हे फार अवघड आहे. मग त्यासाठी जर आपण एखादा असा तक्ता तयार केला, म्हणजे त्यांचं एक वर्गीकरण केलं, तर त्यांचा अभ्यास करणं जास्त आपल्याला सोपं किंवा सोयीस्कर होतं. त्यासाठी आपल्याला मूलद्रव्यांचं वर्गीकरण हे कसं केलेलं आहे हे आपण या धड्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर मूलद्रव्यांचं वर्गीकरण 3 गटांमध्ये केलेलं आहे. जसे की धातू, धातू सदृश्य आणि अधातू. हे सगळे आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. तुम्हाला तर माहीतच आहे की माणसाला नेहमी काय असतं, प्रत्येक गोष्ट कशी बनलेली आहे किंवा हे असंच का होतं हे जाणून घेण्याची फार इच्छा असते. त्यातूनच हे काय झालेलं आहे, मूलद्रव्यांचं पण काय अभ्यास केला गेलेला आहे. जवळजवळ 18व्या शतकामध्ये फक्त 30 मूलद्रव्य आपल्याला त्यावेळी ज्ञात होते. आपल्याला म्हणजे त्यावेळी जे वैज्ञानिक अभ्यास करत होते त्यांना 30 मूलद्रव्य ज्ञात होते. आणि सध्या किती आहेत, 118 मूलद्रव्य आहेत. तर हा अभ्यास अनेक वैज्ञानिकांनी केला. पहिला आहे डोबेरायनर. डोबेरायनरची ट्रिक आपल्याला पाहायची. बघा, 1817मध्ये डोबेरायनर यांनी मूलद्रव्यांचा अभ्यास सुरू केला. हे एक जर्मन वैज्ञानिक होते. त्यांनी त्या काळी ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांचा अभ्यास केला. तर त्यांना काय दिसलं की मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि मूलद्रव्यांचं वस्तुमान यांच्यामध्ये काहीतरी संबंध आहे. मग त्यांनी काय केलं, ते ज्ञात असलेले मूलद्रव्य यांचे 3 एकसारखे रासायनिक गुणधर्म असणारे, त्यातले काय केले, ज्यांची एकसारखी रासायनिक गुणधर्म. आता एकसारखे रासायनिक गुणधर्म म्हणजे काय, जर तो मूलद्रव्य ऑक्सिजन बरोबर त्याची अभिक्रिया झाली
किंवा हायड्रोजन बरोबर त्याची अभिक्रिया झाली किंवा त्याची मूलद्रव्याची रचना कशी आहे याच्यावरून त्यानं काय केलेलं आहे, त्यांचे असे गट तयार केले. आता ते गट त्याने रासायनिक गुणधर्मांवरून केले आणि त्यामध्ये फक्त त्याने 3 मूलद्रव्ये घेतले. म्हणजे प्रत्येक गटामध्ये किती मूलद्रव्ये घेतले, त्याने 3 मूलद्रव्ये घेतले आणि त्या 3 मूलद्रव्यांच्या गटाला त्यानं काय म्हटलं, त्रिके असं म्हटलं. 3 मूलद्रव्यांच्या गटाला त्याने त्रिके असं संबोधलं. ओके. आता त्याचं म्हणणं काय होतं, एका त्रिकांमधील मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. इथं डोबेरायनर आहे यांनी अणुवस्तुमान, मूलद्रव्याचं अणुवस्तुमान याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्याच्या चढत्या क्रमाने त्यांनी त्यांची मांडणी केली व दाखवले की मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. आता एक उदाहरण घेऊ आणि आपल्याला म्हणजे समजेल की त्याचं म्हणणं काय होतं. आता त्यावेळी जे ज्ञात असलेले त्यातले त्याने पहिलं त्रिक घेतलं, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. यांचे गुणधर्मांमध्ये त्याला सारखेपणा वाटला, त्यामुळे या तिघांचा त्याने एक गट तयार केला आणि त्यांची मांडणी कशी केली, त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने. आता इथं बघा, लिथियमचा अणुवस्तुमान आहे 6.9, त्यानंतर सोडियमचं अणुवस्तुमान आहे 23 आणि पोटॅशियम म्हणजे के त्याचं अणुवस्तुमान आहे 39.1. आता त्याचं म्हणणं काय होतं, पहिला आणि तिसरा या दोन्ही मूलद्रव्यांच्या जर अणुवस्तुमानांची बेरीज करून त्यांची सरासरी काढली, म्हणजे पहिल्या 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाची जर आपण सरासरी काढली तर ती मधल्या मूलद्रव्याच्या जवळपास असते, मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या जवळपास असते. आता बघा, आपण काय करू, 6.9 आणि 39.1 यांची आपण बेरीज केली आणि त्याला आपण 2नी भागलं तर आपल्याला काय मिळेल, त्याची सरासरी मिळेल. किती आली बेरीज, 46.0 छेद 2. 2नी आपण 46ला भाग घातला तर काय होईल, 23. आता 23 हेच अणुवस्तुमान कुणाचं आहे, सोडियम, म्हणजे Na अणुवस्तुमान किती आहे, 23 आहे. म्हणजे मेंडेलीवनं जो त्याचा नियम लिहिला होता त्याच्यामध्ये हे त्रिक बरोबर, सरासरी बरोबर इथे 23 आलेली आहे आणि आपला मधला मूलद्रव्य आहे सोडियम, त्याचा पण अणुवस्तुमान हा 23 आहे. म्हणजे डोबेरायनरचं त्रिकाचं हे पहिलं उदाहरण आहे. याच प्रकारे तुम्हाला पुस्तकामध्ये आणखीन 2 उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याच्या खाली तुम्हाला काही उदाहरणं पडताळून पाहण्यासाठी दिलेली आहेत, त्यांचा अभ्यास तुम्ही करावा. तर आता डोबेरायनरनं जी त्रिक मांडली ही काय त्यावेळी ज्ञात असलेल्या सर्वच मूलद्रव्यांना ती लागू झाली नाहीत. म्हणजे यानं जो काही सिद्धांत त्याच्या अभ्यासातून त्यानं मांडला होता डोबेरायनरनी, तो इथे काय ठरला, निष्फळ ठरला. मग त्याच्यानंतर पुढे आला दुसरा शास्त्रज्ञ न्यूलॉन्सच्या अष्टकांचा नियम. बघा, इसवी सन 1866 मध्ये न्यूलॉन्स यांनी मूलद्रव्यांचा अभ्यास सुरू केला. त्यांचं नाव आहे जॉन न्यूलॉन्स. हे एक इंग्लिश वैज्ञानिक आहेत आणि जेव्हा न्यूलॉन्स अभ्यास करत होते तेव्हा त्यांना त्यावेळी जवळ 56 मूलद्रव्य ज्ञात झाली होती. म्हणजे 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. मग न्यूलॉन्सनी काय केलं, न्यूलॉन्स जेव्हा मूलद्रव्यांचा अभ्यास करू लागले तेव्हा त्यांनी सुद्धा अणुवस्तुमानावरच काय केलेलं आहे, जोर दिलेला आहे. म्हणजे त्यांचं पण म्हणणं काय होतं, मूलद्रव्यांच्या वर्गीकरणामध्ये अणुवस्तुमान हा फार महत्त्वाचा गुणधर्म आहे. म्हणून त्यांनी सुद्धा ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार त्यांनी मांडणी केली. मग ती मांडणी केल्यानंतर त्यांना काय दिसलं
की 8व्या व पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मांमध्ये सारखेपणा आहे. म्हणजे पहिला मूलद्रव्य आणि 8वा मूलद्रव्य यांचे गुणधर्म काय आहेत? सारखे आहेत. यालाच त्यांनी न्यूलॉनच्या अष्टकाचा नियम, यालाच काय म्हणतात? न्यूलॉनच्या अष्टकाचा नियम असे म्हणतात. आता बघा, आपल्या संगीतातले स्वर, भारतीय संगीतातले स्वर काय आहेत? सा रे ग म प ध नी. नी नंतर पुन्हा दुसऱ्यांदा उच्च स्वरातील सा येतो. म्हणजे 8व्या नंबरला पुन्हा काय येतो? आपला सा येतो. तसंच पाश्चात्य संगीतामधले हे सप्तस्वर आहेत डो रे मी फा सो ला टी. आणि हे आपले भारतीय संगीत स्वर आहेत, सप्तक आहे. आता त्यांनी काय केलं? त्यावेळी ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांना त्यांनी या पद्धतीनं त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडणी केली. हायड्रोजनचे गुणधर्म हे फ्लोरीनशी काय आहेत? मिळते जुळते आहेत, म्हणजे त्याच्यासारखेच आहेत. तसेच लिथियमचे आणि सोडियमचे गुणधर्म पण काय आहेत? सारखेच आहेत. कारण की बघा, हे 7 झाले, 7 नंतर 8व्या नंबरला येतो फ्लोरीन, तर या दोघांचे गुणधर्म सारखे आहेत. त्यानंतर लिथियम आणि सोडियम, हा लिथियम पहिला घेतला तर सोडियम 8 नंबरला येतो. त्यानंतर बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे. अशा पद्धतीनं काय केलं? हे त्यांनी मांडलं. परंतु त्यावेळी 56 मूलद्रव्ये ज्ञात होते, पण त्याला ही मांडणी फक्त, त्याचं जे म्हणणं होतं हे फक्त त्याला कॅल्शियमपर्यंतच, कॅल्शियम या मूलद्रव्यापर्यंतच त्याचा नियम लागू होत होता. आणि त्यानंतर जे पुढचे जे मूलद्रव्य होते त्यांच्यामध्ये हा गुणधर्म, म्हणजे त्याचं जे अष्टकाचा नियम होता तो तिथे उपयोगी पडत नव्हता. आणि काही ठिकाणी त्याने काय केलं होतं? ह्याच्यामध्ये बसवण्यासाठी त्यानं काही ठिकाणी 2 मूलद्रव्य एकाच स्वराखाली बसवले होते. जसं न्यूलॉन्सने काही जागी काय केलं होतं? 2-2 मूलद्रव्य एकाच जागी बसवले होते. जसं की उदाहरण आहे, पुस्तकामध्ये तुमच्या तक्ता आहे 2.2, तुम्ही पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय कोबाल्ट आणि निकेल हे दोन्ही काय आहेत? यांना हे दोन्हीही डो या स्वरामध्ये आपल्याला दिसत आहेत. त्यांना वेगवेगळं स्थान दिलं नव्हतं, त्यांना एकाच ठिकाणी त्यांनी बसवलं होतं. त्याचबरोबर कोबाल्ट आणि निकेल त्यांनी डो या स्वरामध्ये बसवले होते आणि दोघांनाही एकाच ठिकाणी त्यांनी स्थान दिलं होतं. पण कोबाल्ट आणि निकेल हे Fe बरोबर काय होतात? त्यांचे गुणधर्म, म्हणजे आयर्नशी त्याचे गुणधर्म मिळते जुळते आहेत, कारण की तिघही काय आहेत? चुंबकीय पदार्थ आहेत. पण त्यांनी कोबाल्ट आणि निकेलला डो या स्वरामध्ये बसवलं होतं आणि Feला त्याने टी या स्वरामध्ये बसवलं होतं. म्हणजे इथंही काय झालं? त्याचं जे अष्टकाचा नियम होता हा इथे काय झाला? पूर्णपणे चुकीचा ठरला. याप्रमाणे खूप साऱ्या बाकीच्या मूलद्रव्यांना तर त्याला व्यवस्थित स्थान देता आलं नाही किंवा त्यांच्यासाठी हा नियम त्याला लागू करता आला नाही. अशा पद्धतीने न्यूलॉन्सचा अष्टकाचा नियम हा कोबाल्ट आणि निकेल यांच्याशी साधर्म्य असणारा Feला त्याच्यापासून लांब O व S या अ धातूंबरोबर टी या स्वरामध्ये ठेवलं होतं. त्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर बरेच नवीन मूलद्रव्यांचा शोध पुढे लागला. त्यांना सामावून घेण्याची न्यूलॉनच्या अष्टकामध्ये तरतूद नसल्यामुळं त्याचा नियम हा इथं काय ठरला? निष्फळ ठरला. आता न्यूलॉन्स नंतर पुढे मेंडेलिव या शास्त्रज्ञांनी मूलद्रव्यांचा अभ्यास केला आणि त्यांनी त्यांचा सिद्धांत मांडला. त्याला मेंडेलिवची आवर्तन सारणी असं म्हणतात. त्याच्यानंतर मेंडेलिवची आवर्त सारणी. मेंडेलिव यांनी 1869 ते 1872 त्यानंतर त्यांचं नाव होतं दिमेत्री मेंडेलिव. हे एक रशियन वैज्ञानिक होते. त्यांनी जेव्हा
मूलद्रव्यांचा अभ्यास सुरू केला तेव्हा जवळजवळ 63 मूलद्रव्य हे ज्ञात होते, म्हणजे यांचा शोध लागला होता. मेंडेलिव्हने अभ्यास करताना मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाचाच इथे उपयोग केलेला आहे. जेव्हा त्यांनी अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांना असं दिसून आलं की प्रत्येक मूलद्रव्य, मेंडेलिव्हने जेव्हा मूलद्रव्यांचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांनी अणुवस्तुमानांकालाच काय केलेलं आहे, अणुवस्तुमानक हा महत्त्वाचा गुणधर्म इथे वापरलेला आहे. पण मेंडेलिव्हने जेव्हा मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं, ती या मूलद्रव्याच्या वर्गीकरणातली सर्वात महत्त्वाची पायरी समजली जाते. आता ते का आपण आपल्याला पुढे कळेलच. त्यांनी काय केलं, ज्ञात असलेल्या 63 मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. त्यानंतर त्या मांडणी करताना त्यांनी काय लक्षात घेतलं, मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार मेंडेलिव्हने मूलद्रव्यांची आवर्तन सारणीची रचना केली. फक्त त्यांनी अणुवस्तुमानच इथं विचारात घेतला नाही, तर त्याचं भौतिक अवस्था किंवा भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म यांचाही त्यानं या ठिकाणी वापर केला. मूलद्रव्यांचे भौतिक गुणधर्म त्याचबरोबर रासायनिक गुणधर्म यांचाही त्यांनी काय केलं, इथे अभ्यास करून मग त्यांच्यावरून त्यांनी आवर्तन सारणी तयार केली. आता भौतिक गुणधर्म म्हणजे काय, म्हणजे त्या मूलद्रव्याचा द्रवणांक, उत्कलनांक, त्याचबरोबर त्याची घनता या गोष्टींचा त्याने या ठिकाणी अभ्यास केला. आणि रासायनिक गुणधर्मांमध्ये काय केलं त्याने, त्यांचे हायड्रॉक्साईड आणि हायड्राईड आणि ऑक्साईड यांच्या संयुगांचा रेणुसूत्रांचा त्यांनी इथे वापर केला आणि त्यानुसार त्यांच्यातला सारखेपणा त्याने शोधला आणि मग त्याने आवर्तन सारणी तयार केली. त्यांनी जी आवर्तन सारणी तयार केली त्याचा नियम काय होता, मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. काय म्हटलेलं आहे, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात. म्हणजे प्रत्येक मूलद्रव्यामधले जे रासायनिक गुणधर्म असतील किंवा भौतिक गुणधर्म असतील हे कशावर अवलंबून आहेत, त्यांच्या अणुवस्तुमानावर अवलंबून आहेत असं त्याचं म्हणणं होतं. मग त्यानं जी अणूंची वर्गीकरणाचा तक्ता त्याने तयार केला त्याच्यामध्ये त्याने आवर्तन सारणीमध्ये काही उभे स्तंभ तयार केले. त्यांना त्याने गण असं संबोधलं आणि ज्या आडव्या ओळी होत्या त्यांना त्यांनी आवर्तन असं संबोधलं. तर तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 18 2.3 मध्ये मेंडेलिव्हने त्या काळी तयार केलेला आवर्त सारणी आहे. मेंडेलिव्हची आवर्त सारणी दिलेली आहे. त्या आवर्त सारणीमध्ये त्यानं काही ठिकाणी रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत, कारण की त्यांना माहीत होतं, कारण विज्ञानामध्ये सतत काय होत असतं, प्रगती होत असल्यामुळं, त्याचबरोबर प्रगत साधनं उपलब्ध होत असल्यामुळं काय होणार आहे, पुढे अभ्यास केल्यानंतर काही ठिकाणी काय होऊ शकतो, नवीन मूलद्रव्यांचा शोध पुढे लागत जाणार आहे. तर त्याने जेव्हा मांडणी केली तेव्हा त्याला काय दिसलं, अणुवस्तुमानांमध्ये एक सारखेपणा नाही आहे. हे आता आपण पुढे पाहणार आहोत. आता आपण मेंडेलिव्हची आवर्तन सारणी पुस्तकात पान नंबर 18 2.3 मध्ये दिलेली आहे. ती जर तुम्ही नीट पाहिली तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही ठिकाणी रिकाम्या जागा दिसत आहेत, काही ठिकाणी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिसते. तर मेंडेलिव्हनी आवर्तन सारणी मांडली तेव्हा अजून बरेच मूलद्रव्यांचा शोध लागायचा होता आणि हे तर आपल्याला माहीत आहे, विज्ञान हे प्रगतिशील आहे. सतत काय होत असतं, त्याच्यामध्ये नवीन नवीन शोध लागत जात असतात. आपण जे जुनी माहिती आहे, म्हणजे जी सध्याची माहिती आहे ती उद्या काय होणार आहे, ती जुनी होणार आहे. त्याच्यामध्ये बदलही होऊ शकतो. हे सर्व मेंडेलिव्हने आधीच याबद्दल स्पष्ट माहिती दिली होती की प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधनं व पद्धती वापरून जुने निष्कर्ष जे आहेत
ते सुधारण्याची मुभा विज्ञानामध्ये आहे. त्याचबरोबर मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहे हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलीवने आत्तापर्यंत म्हणजे त्यावेळी जी उपलब्ध होती ती माहिती, मेंडेलीवचा आपण आवर्ती नियम आपण पाहिला. आता पुढे मेंडेलीवच्या आवर्तन सारणीचे गुण काय काय आहेत हे आपण पाहायचं आहे. बघा, विज्ञान हे प्रगतिशील आहे. विज्ञानामध्ये सतत काय होत असतात, नवीन नवीन तंत्रज्ञान आजकाल आपल्याला उपलब्ध होताना दिसतो. त्याचबरोबर प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधनं उपलब्ध होतात. जसं पुढे जाऊ तसं आणखीन प्रगत साधन आपल्याला उपलब्ध होईल. व त्या जे जुने निष्कर्ष आहेत म्हणजे जे आत्ता शोध लागलेले आहेत हे उद्या काय होणार आहेत, उद्या बदलूही शकतात. तर नवीन निष्कर्ष तयार होतील. तर हे जे जुने निष्कर्ष आहेत हे सुधारण्याची मुभा विज्ञानामध्ये आहे. त्याचबरोबर मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहे हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलीवने आत्तापर्यंत म्हणजे त्यावेळी जेवढी उपलब्ध होती तोपर्यंत ची माहिती ही अंतिम नाही आहे हे त्यांनाही माहीत होतं, कारण की पुढे अजून शोध लागू शकतो. नवीन नवीन मूलद्रव्य अजून आपल्याला त्यांची माहिती मिळू शकते. या विचारातून त्यांनी काही ठिकाणी आपल्याला म्हणजे हे बदल होऊ शकतात हे त्यांनी गृहीत धरलं होतं. तर त्याच्यावरून त्यांनी त्यांची आवर्तन सारणीमध्ये तशी तरतूद करून ठेवली होती. आता त्यातलं पहिला त्यांच्यातला गुण काय होता, तर गुणधर्माप्रमाणे आवर्तन सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. बघा, मूलद्रव्यांना योग्य स्थानी ठेवलं पाहिजे, त्यासाठी त्यांचं अणुवस्तुमान हे महत्त्वाचा गुणधर्म होता. तर ते पुन्हा तपासून काय केलेलं, त्यांना योग्य स्थान दिलेले आहेत. आता उदाहरण इथे एक दिलेलं आहे, बेरिलियम. बेरिलियमचं पहिला जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्याचं अणुवस्तुमान 14.09 इतकं होतं. पण नंतर पुन्हा त्याचा अभ्यास केला असता असं दिसलं की बेरिलियमचं अणुवस्तुमान हे 9.4 आहे. कारण की विज्ञानामध्ये प्रगती झाली, अधिक प्रगत साधनं उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला त्याचं नेमकं अणुवस्तुमान काय आहे हे काढता आलेलं आहे. त्यामुळं आपल्याला इथं बदल झालेला दिसतोय आणि यामुळेच बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली गेली. हे आता पुढे आपण जो आपण मूलद्रव्यांचं सध्याचं वर्गीकरणाचा तक्ता आहे त्यामध्ये तुम्हाला हे दिसणार आहे. आता त्यानंतर दुसरा गुणधर्म होता, मेंडेलीवने आवर्तन सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या होत्या. त्यावेळी त्यांचा अजून पूर्णपणे शोध लागला नव्हता. त्यांनी त्यावेळी 3 मूलद्रव्यांबद्दल भाकीत केलं होतं. मेंडेलीवने अभ्यास करून त्यांच्या 3 मूलद्रव्यांबद्दल भाकीत केलं होतं आणि ती 3 मूलद्रव्ये त्यांनी त्यावेळी एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन अशी त्यांना नावं दिली होती. कालांतराने त्यांचा शोध लागला आणि एका बोरॉनला सध्या आपण म्हणतो स्कँडियम, एका ॲल्युमिनियमला आपण गॅलियम म्हणतो आणि एका सिलिकॉनला जर्मेनियम असं आपण सध्या संबोधतो. त्यांनी त्यावेळी त्यांचा अभ्यास केला होता, त्यांचा भौतिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्मांचं काही त्यांनी अभ्यास करून त्याचा त्यांनी तक्ता तयार केला होता. तो नंतर जेव्हा त्यांचा पूर्ण शोध लागला, जेव्हा मेंडेलीवने अभ्यास केला होता तो आणि नंतर शोध लागला तेव्हा त्याच्यामध्ये पूर्णपणे साम्य आढळून आले आणि त्याच्यामुळे मेंडेलीवने जी आवर्तन सारणी तयार केली होती त्या सारणीचे महत्त्वाविषयी सर्वांना खात्री पटली. त्याने जे भाकीत केले होते त्यांचं त्याने अणुवस्तुमान, घनता, द्रवणांक, त्यानंतर त्यांचं क्लोराईडचे सूत्र, ऑक्साईडचे सूत्र आणि ऑक्साईडचे स्वरूप यांची त्यांनी काय केली होता, अभ्यास केला होता आणि त्याने
तक्त्यामध्ये माहिती लिहिली होती, तीच माहिती नंतर पूर्ण शोध लागल्यानंतर ती त्याच्याशी मिळती जुळती होती. त्यानंतर तिसरा गुण होता, मेंडेलिव्हच्या आवर्तन सारणीतील तिसरा गुण होता, मूळ आवर्तन सारणीत राजवायूंसाठी जागा राखून ठेवली नव्हती. आता जेव्हा मेंडेलिव्ह मूलद्रव्यांचा अभ्यास करत होते तेव्हा अजून राजवायूंचा शोध लागला नव्हता, पण कालांतराने म्हणजे थोड्या वेळानंतरच राजवायूंचा सुद्धा काय लागला, शोध लागला. पण मेंडेलिव्हच्या आवर्तन सारणीमध्ये राजवायूंसाठी कुठलीही जागा नव्हती. मग काय केलेलं आहे, मेंडेलिव्हच्या आवर्तन सारणीला कोणत्याही प्रकारे धक्का न लावता एक शून्य गण तयार करण्यात आला आणि त्या शून्य गणामध्ये सर्व राजवायूंना तिथे स्थान देण्यात आलेलं आहे. हा झाला मेंडेलिव्हचा आवर्तन सारणीतला तिसरा गुण. आता आपण पाहणार आहे, जसे गुण होते तसे त्याच्यामध्ये काही त्रुटी सुद्धा आढळून आलेल्या आहेत. हे गुण आणि त्रुटी ह्या परीक्षेला विचारल्या जातात. 2 आणि 3 मार्काला तुम्हाला याच्यावर प्रश्न नेहमी विचारला जातो. तर मेंडेलिव्हच्या आवर्तन सारणीतील त्रुटी. आता मेंडेलिव्हच्या आवर्तन सारणीमध्ये कोबाल्ट आणि निकेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी वस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्तन सारणीत संदिग्धता होती. म्हणजे काय झालं होतं, मेंडेलिव्हने कोबाल्टला निकेलच्या आधीचं स्थान दिले होतं. त्यानंतर दुसरा दोष आहे, समस्थानिकांचा शोध लागल्यानंतर. आता समस्थानिके म्हणजे काय, एक मूलद्रव्य आपण जर घेतला, जसं की कार्बनची समस्थानिके आहेत, हायड्रोजनची समस्थानिके आहेत, क्लोरीनची समस्थानिके आपल्याला निसर्गामध्ये आढळतात. समस्थानिके म्हणजे काय, त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात. पण त्यांचं अणुवस्तुमान हे काय असतं, भिन्न असतं. त्या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात परंतु अणुवस्तुमाने भिन्न असतात. अशा मूलद्रव्याला समस्थानिके, त्यांची समस्थानिके असे म्हणतात. आता समस्थानिकांचा शोध लागल्यानंतर काय झालं, आता इथं मेंडेलिव्हनी अणुवस्तुमानाच्या आधारे काय केली होती, ही मूलद्रव्यांची मांडणी केली होती. मग एकाच मूलद्रव्याचे 2 रूपे म्हणजे 2 वेगवेगळे अणुवस्तुमान आहेत, मग त्यांना स्थान एकाच ठिकाणी द्यायचं की वेगळ्या ठिकाणी द्यायचं, हे त्यांना काय करता आलं नाही, सांगता आलं नाही. म्हणजे त्या स्थान देण्याबद्दल त्यांना काय झालं, त्यांच्या पुढे एक मोठं आव्हान उभं राहिलं. हा दुसरा दोष आहे. त्यानंतर तिसरा दोष आहे, मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. जर तुम्ही तक्ता पाहिला तर तुम्हाला तिथे दिसेल की पहिला मूलद्रव्याचा अणुवस्तुमान होतं 1, त्यानंतर दुसऱ्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान होते 7. म्हणजे 1 आणि 7 कितीचा फरक आला, 6चा फरक आला. त्यानंतर लिथियम नंतर होतं बेरिलियम Be, Li नंतर B. लिथियम आहे 7 आणि Be आहे 9.4. तर इथं सुद्धा तुम्हाला काय दिसतंय, 2.4चा इथे आपल्याला फरक दिसतोय. म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय दिसतंय, प्रत्येक मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकामध्ये समान फरक दिसत नाही. हा होता तिसरी त्रुटी. त्यानंतर चौथी त्रुटी होती हायड्रोजनचे स्थान. हायड्रोजनचे स्थानामध्ये जर आपण पाहिलं, हायड्रोजनला नेमकं कुठे स्थान द्यायचं, हॅलोजनच्या गणामध्ये स्थान द्यायचं की अल्कधातूंच्या गणामध्ये स्थान द्यायचं. कारण की हायड्रोजनचं संयुग हे अल्कधातू म्हणजेच सोडियमचे संयुग यांच्यामध्ये त्यांना काय दिसलं, साम्य दिसलं. बघा HCl म्हणजे हायड्रोजनची क्लोरीन बरोबर अभिक्रिया केली तर रेणुसूत्र मिळतं HCl.
तसंच सोडियमची क्लोरीन बरोबर अभिक्रिया केली तर तिथे सुद्धा रेणूसूत्र मिळतंय NaCl. इथेही हायड्रोजनची संख्या 1 आहे, इथे सोडियमची संख्या सुद्धा 1 आहे. त्यानंतर हायड्रोजनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली तर H2O तयार होतो आणि सोडियमची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया केली तर Na2O आपल्याला मिळतो. इथे सुद्धा रेणूसूत्रांमध्ये सारखेपणा दिसतो. त्यामुळे हायड्रोजनला अल्कधातूंच्या गणामध्ये स्थान द्यायचंय की हॅलोजन. आता हॅलोजनचं इथे एक उदाहरण दिलेलं आहे. हायड्रोजनचं संयुग आणि इकडे हॅलोजनचं म्हणजे Cl क्लोरीनचं संयुग इथं दिलेलं आहे. बघा, सोडियम आणि हायड्रोजनची रिॲक्शन झाली तर रेणूसूत्र काय मिळतं आपल्याला NaH. त्याचबरोबर क्लोरीनची सोडियम बरोबर अभिक्रिया झाली तर NaCl मिळतो. त्याचबरोबर हायड्रोजनची कार्बन बरोबर रासायनिक अभिक्रिया केली तर CH4 मिळतो आणि क्लोरीनची कार्बन बरोबर अभिक्रिया केली तर CCl4. हे आपल्याला या ठिकाणी रेणूसूत्र जर पाहिलं तर आपल्याला सारखेपणा दिसतोय. यावरून हायड्रोजन आणि हॅलोजन यांच्यामध्ये सुद्धा साम्य दिसतंय. म्हणजे हायड्रोजनला नेमकं कुठे स्थान द्यायचं हे इथे सांगता आलेलं नाही. मेंडेलिव्ह नंतर पुढे मोसले या इंग्लिश शास्त्रज्ञाने काय केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे किंवा मूलद्रव्यांचं वर्गीकरण मांडलेलं आहे. आता आपण आधुनिक आवर्तन नियम किंवा आधुनिक आवर्तन सारणी आपण आता पाहणार आहोत. जेव्हा मेंडेलिव्ह यांनी मूलद्रव्यांचे वर्गीकरण केले तेव्हा अणूच्या अंतरंगाचा शोध लागला नव्हता. म्हणजे अणूच्या अंतरंगामध्ये काय आहे, केंद्रक आहे. त्या केंद्रकामध्ये धनप्रभारित प्रोटीन्स असतात. मेंडेलिव्ह जेव्हा आवर्तन सारणी मांडली तेव्हा अणूच्या अंतरंगाचा शोध लागला नव्हता. नंतर इलेक्ट्रॉनचा शोध लागला आणि इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यांच्यातील संबंधाचा वेध वैज्ञानिकांनी घेतला. मग मेंडेलिव्हच्या आवर्तन सारणीतील अणुअंक हा केवळ एक मूलद्रव्यांचा क्रमनिर्देशक आहे असं म्हणणं होतं. परंतु जेव्हा हेनरी मोझले 1913 मध्ये त्यांनी अणूंचा मूलद्रव्यांचा अभ्यास केला, अणूंच्या अंतरंगाचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना काय दिसून आलं की अणूंच्या वस्तुमानापेक्षा अणुअंकाचा आपल्याला मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये जास्त काय दिसतो, परिणाम दिसून येतो. हेनरी मोझले हे एक इंग्लिश वैज्ञानिक होते. त्यांनी पुढे काय सिद्धांत मांडला, त्यांनी नियम आवर्ती नियम काय मांडला की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात. आधीचे जे 3 शास्त्रज्ञ होते, डोबेरायनर, न्यूलॉन्स आणि मेंडेलिव्ह, यांनी अणुवस्तुमानावर भर दिला होता. परंतु हेनरी मोझले यांनी अणुअंक याला महत्त्व दिलेलं आहे आणि त्याच्यावरून त्यांनी आधुनिक आवर्त सारणी तयार केली. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्यांनी जे मूलद्रव्यांची मांडणी केली ती अणुअंकाच्या आधारे केली. त्यांनी अणुअंक हा Z या अक्षराने दाखवलेला आहे. तुम्हाला पलीकडच्या साईडला पिरियॉडिक टेबल म्हणजेच आधुनिक आवर्तन सारणी दिसते. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक मूलद्रव्यांची माहिती, नाव, त्याची संज्ञा, त्याचबरोबर आपल्याला खूप माहिती दिसते की त्याचा आता मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट म्हणजे उत्कलनांक, द्रवणांक सगळं दिलेलं आहे. तर त्यांनी ही जी मांडणी केलेली आहे ही कशाच्या आधारे केलेली आहे, अणुअंकाच्या आधारे केलेली आहे. त्यांनी काय दाखवून दिलं, एक्सरे नलिकेचा वापर करून, प्रयोग करून त्यांनी अणुअंक म्हणजे अणूच्या केंद्रकामध्ये एक प्रभार असतो, धनप्रभार असतो.
त्याच्यामध्ये धनप्रभार म्हणजेच काय, प्रोटॉन्स असतात. त्या प्रोटॉन्सची संख्या जितकी असते तितकीच त्या केंद्रकाभोवती फिरणारे जी कवच, त्याला आपण कक्षा पण म्हणतो, कवच आहेत, त्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. त्यांची संख्या दोघांची समान असते. केंद्रकामध्ये आणखीन एक मूलभूत कण असतो, तो आहे न्यूट्रॉन. पण धनप्रभारित कण म्हणजे प्रोटॉनचा जितके प्रोटॉन्स असतील तो त्या मूलद्रव्यांचा काय असतो, अणुअंक असतो. आता आधुनिक आवर्तन सारणी किंवा आवर्तन सारणीचे दीर्घरूप काय आहे? मूलद्रव्यांची मांडणी त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्याचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्तन सारणी होय. बघा, आधुनिक आवर्तन सारणीची रचना समजून घ्यायची असेल तर याआधी तुम्ही 9वीला इलेक्ट्रॉन स्वरूपन प्रत्येक मूलद्रव्याचा अणुअंक, त्या अणुअंकाच्या आधारे तुम्ही त्याचं काय लिहत होता, इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहत होता. म्हणजे प्रत्येक कक्षेची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची एक क्षमता असते. त्या आधारे काय होतात, इलेक्ट्रॉन हे वितरित होतात. त्या वितरणालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणतो. त्याचाही इथे वापर केलेला आहे. बघा, आता आधुनिक आवर्तन सारणीची रचना समजून घेताना त्यातला पहिला आहे, ज्या याच्यामध्ये ह्या इथे तक्त्यामध्ये तुम्हाला काही आडव्या ओळी दिसत आहेत, 1 2 3 4 5 6 7 या अशा ज्या आडव्या ओळी आहेत, या आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. काय म्हणतात? एकूण 1 ते 7 काय आहेत, आडव्या ओळी आहेत, म्हणजे 7 आवर्त आहेत. आणि असे जे उभे स्तंभ दिसत आहेत यांना गण असं संबोधतात. एकूण 1 ते 18 हे उभे स्तंभ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे 1 ते 18 गण आहेत आणि 1 ते 7 आवर्त आहेत. त्याचबरोबर आता पुढे आपल्याला या आधुनिक सारणीमध्ये खालच्या बाजूला 2 आडव्या ओळी दिसत आहेत. ह्या 2 आडव्या ओळी इथं जे मूलद्रव्य आहेत, एकूण किती मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे, जेव्हा हेनरी मोझले यांनी जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा जवळजवळ 118 मूलद्रव्ये आत्ता सध्या ज्ञात आहेत. त्या सगळ्यांना या आवर्त सारणीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. आता इथं 6वा जे आवर्त आहे या ठिकाणी 57 ते 71 या ठिकाणचे जे मूलद्रव्य आहेत त्यांचं वर्गीकरण या ठिकाणी हे दाखवलेलं आहे. ही जी पहिली 6वं आवर्तनातली पहिली लाईन आहे हिला म्हणतात लेंथॅनाइड सिरीज किंवा लेंथॅनाइड श्रेणी. आणि कारण की इथे सुरुवात लेंथॅनियम पासून होते त्यामुळं या श्रेणीला नाव दिलेलं आहे लेंथॅनाइड श्रेणी. त्याचबरोबर इथं जी 7वं आवर्तन आहे यामध्ये जे 89 ते 103 हे जे मूलद्रव्य आहेत ते या ठिकाणी दाखवलेले आहेत. या श्रेणीला ॲक्टिनाइड श्रेणी असं म्हटलं जातं. ॲक्टिनाइड श्रेणी का? कारण की इथं पहिला जो मूलद्रव्य आहे तो ॲक्टिनियम आहे. याच्यावरून ह्याला ॲक्टिनाइड श्रेणी असं संबोधलं जातं. तर या पद्धतीने इथे आपल्याला 118 मूलद्रव्य, बघा हा शेवटचा मूलद्रव्य आहे, याचा अणुअंक आहे 118. म्हणजे हे एकूण 118 चौकटी आहेत. ते आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला आपल्याला 118 मूलद्रव्य इथं पूर्णपणे तक्त्यामध्ये दिसत आहेत. आता ह्या तक्त्यामध्ये पहा आपल्याला वेगवेगळे रंग वापरलेले दिसत आहेत. याच्यामध्ये या तक्त्याचे एकूण 4 खंड तयार करण्यात आलेले आहेत. पहिला खंड आहे एस खंड. त्याच्यामध्ये बघा गण 1 आणि गण 2 यामधले जे मूलद्रव्य आहेत हे एस
खंडामध्ये येतात, S ब्लॉक म्हणतात. त्यानंतर इकडे P ब्लॉक म्हणजे P खंड आहे, याच्यामध्ये 13 ते 18 हे गण याच्यामध्ये येतात. म्हणजे यातले सर्व मूलद्रव्य हे P खंडामध्ये येतात. त्यानंतर D खंड, याच्यामध्ये 3 ते 12 गणामधील सर्व मूलद्रव्यांचा समावेश D खंडामध्ये होतो. आणि हे जे खाली ज्या दोन आपल्याला श्रेणी दिसत आहेत मूलद्रव्यांचे, खाली 2 ओळी दिसत आहेत, त्यांना F खंड असं म्हटलं जातं. म्हणजे F खंडामध्ये लेंथेनाइट्स आणि ॲक्टिनाइट या 2 श्रेणी येतात. हे तुम्हाला जे आपल्याला आवर्ती तक्ता आहे, याच्यावर तुम्हाला आवर्ती तक्त्याची रचना स्पष्ट करा असे 2 मार्काला किंवा 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. तर त्यामध्ये हे तुम्हाला सर्व लिहायचे आहेत. एकूण गण किती आहेत, आवर्त किती आहेत, त्यानंतर खंड कसे केलेले आहेत, प्रत्येक खंडामध्ये कोणते गणांचा समावेश होतो, हे याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी आता इथे नागमोडी लाईन त्यांनी दाखवलेली नाही आहे, पण तुमच्या पुस्तकामध्ये जो तक्ता आहे त्याच्यामध्ये एक नागमोडी तुम्हाला रेषा दिसते. तर ती रेषा धातू सदृश्य मूलद्रव्यांची आपल्याला त्या ठिकाणी वर्गीकरण केलेलं दिसतंय. म्हणजे त्या नागमोडी रेषेवर जे मूलद्रव्य येतात ते सगळे काय आहेत, धातू सदृश्य आहेत. कारण की या मूलद्रव्य तक्त्याच्या डाव्या बाजूचे जे सगळे मूलद्रव्य आहेत हे सगळे धातू आहेत. आणि इथे ही नागमोडी हा तक्ता आहे, नागमोडी अशी लाईन आहे. तर इथे असणारे जे या नागमोडी रेषेवर जे मूलद्रव्य असणार आहेत ते सगळे धातू सदृश्य असणार आहेत. आणि उजव्या बाजूचे जे मूलद्रव्य आहेत हे सगळे अधातू असणार आहेत. हे सगळे अधातू आहेत. आणि हा जो 18वा गण आहे याच्यामध्ये सर्व राजवायू आहेत. याच्यामध्ये सर्व राजवायू आहेत. राजवायू कोणाला म्हणतात हे तुम्हाला माहित आहे. त्यांच्या शेवटच्या कक्षा या पूर्ण भरलेल्या असतात, त्यांना निष्क्रिय वायू किंवा राजवायू असं म्हणतात. तर त्याचप्रमाणे तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचं काय आहे, तुम्हाला 1 ते 20 पर्यंतचे मूलद्रव्य हे यांचा तक्ता तुम्ही तयार करा वहीमध्ये. त्याच्यामध्ये त्यांचा अणुअंक, त्यांची संज्ञा, त्या मूलद्रव्यांचं नाव, त्यानंतर त्या मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि त्यांची संयोजा असा तक्ता तुम्ही तयार करा. आणि तो तुम्ही अभ्यास त्याचा करून ठेवायचा आहे. कारण की तुम्हाला प्रश्न आले तर तेवढ्यामध्येच म्हणजे जास्तीत जास्त 1 ते 20 मूलद्रव्यांबद्दलच तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तो 1 ते 20 मूलद्रव्य तुम्ही करायचे आहेत. आता मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन, आधुनिक आवर्तन सारणीतील गण व आवर्तन सारणीची वैशिष्ट्ये मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपनामुळे आहेत. आता इथं इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे आपण काय करतो, जे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचा अणुअंक, त्या अणुअंकाचा आपण काय करतो, इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहितात. एक उदाहरण आपण बघायचं तर सोडियमचं घेऊ. हायड्रोजन, लिथियम आणि सोडियम या तिघांचं आपण उदाहरण बघूया. हायड्रोजनचा अणुअंक आहे 1. अणुअंक हा झेडनी दाखवतात. आणि प्रत्येक चौकटीमध्ये तुम्हाला इथं जो नंबर दिलेला आहे तो त्यांचा अणुअंक आहे. बघा इथं 1 हा हायड्रोजनचा अणुअंक आहे, लिथियमचा अणुअंक 3 आहे, सोडियमचा अणुअंक 11 आहे. हे अणुअंक आहेत. आणि या बाजूला तक्त्यामध्ये तुम्हाला या बाजूला जे दिसत आहेत ते त्यांचं अणुवस्तुमान आहे. पण तुमच्या पुस्तकामध्ये मूलद्रव्यांची संज्ञा, त्याच्या डोक्यावर अणुअंक आहे आणि त्याच्या खाली त्याचं नाव आणि अणुवस्तुमान आहे. तर आपण काय करूया, इथं अणुअंक लिहू. हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, लिथियमचा अणुअंक 3 आहे,
आणि सोडियमचा अणुअंक 11 आहे. आता यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन काय असेल? आता हायड्रोजनकडे तर एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 1, म्हणजे एकाच कक्षेमध्ये त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. लिथियमचा इलेक्ट्रॉन स्वरूपन काय असणार आहे? 2 आणि 1. पहिल्या कक्षेची क्षमताच 2 आहे, त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत, त्यानंतर दुसऱ्या कक्षेमध्ये राहिलेला 1 इलेक्ट्रॉन, 2 आणि 1 3. या पद्धतीने त्यांचं काय होईल? इलेक्ट्रॉनचं वर्गीकरण होईल. आता सोडियमचा अणुअंक आहे 11, याचं विभाजन कसं होणार आहे? 2, 8 आणि 1. बघा, 2, 8 आणि 1 किती झाले? 11. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. आता ही जी आपण उदाहरणं लिहिलेली आहेत, ही पहिल्या गणातली उदाहरणं आहेत. आणि तुम्हाला काय दिसतंय? त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. कक्षा वाढतायत. हायड्रोजनला एकच कक्षा लागते, लिथियमला 2 कक्षा लागतात आणि सोडियमला 3 कक्षा लागतात. सोडियम हा तिसऱ्या आवर्तनामध्ये आहे. सोडियम हे तिसऱ्या आवर्तामध्ये आहे, लिथियम हे दुसऱ्या आवर्तामध्ये आहे, हायड्रोजन हा पहिल्या आवर्तामध्ये आहे. कारण की हायड्रोजनला एकच कक्षा लागते. त्याचप्रमाणे हेलियमचा अणुअंक 2 आहे, म्हणून ह्याला सुद्धा एकच कक्षा लागते. पहिल्या आवर्तामध्ये फक्त 2च मूलद्रव्य आहेत. आता दुसरा आवर्त जे आहे, दुसऱ्या आवर्तामध्ये पहिला आहे लिथियम. आत्ताच आपण बघितलं लिथियमला किती कक्षा लागतात? 2 कक्षा लागतात, म्हणून त्याचा समावेश दुसऱ्या आवर्तामध्ये होणार आहे. म्हणजे या लाईनमध्ये जेवढे मूलद्रव्य आहेत यांच्या कक्षा किती आहेत? 2 आहेत. तिसऱ्या आवर्तामध्ये जे मूलद्रव्य आहेत, तिसऱ्या आवर्तामध्ये सुद्धा एकूण 8 मूलद्रव्य आपल्याला दिसत आहेत. म्हणजे या प्रत्येक मूलद्रव्याच्या किती कक्षा आहेत? 3 कक्षा आहेत. म्हणजे आवर्त कशावरून ठरलेले आहेत? त्या मूलद्रव्यांच्या, याच्यावरून आपल्याला त्या मूलद्रव्यांना किती कक्षा आहेत, ते इलेक्ट्रॉन किती कक्षांमध्ये विभागलेले आहेत, ही तर आपल्याला याच्यावरून समजतं. आता गणमधून आपल्याला काय समजतं? त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे हे आपल्याला गणामधून समजतं. म्हणजे या पहिल्या गणामध्ये जेवढे मूलद्रव्य आहेत त्या सगळ्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या गणामधले जे मूलद्रव्य आहेत यांच्या जी शेवटची कक्षा असणार आहे त्यामध्ये 2 मूलद्रव्य असणार आहेत. अशा पद्धतीनं या गणांची रचना केलेली आहे. आणि आवर्तांची रचना कशावरून केलेली आहे? तर ती आवर्तांच्या रचनेवरून आपल्याला काय समजतं? तर त्याच्यामध्ये किती कक्षा आहेत हे आपल्याला समजतं. का हा जो पहिला गण आहे याच्यामध्ये जे मूलद्रव्य आहेत हे सगळे अल्कधातू आहेत. त्यानंतर गण दुसरा, याच्यामधले जे मूलद्रव्य आहेत ते सर्व अल्कधर्मी मृदा धातू. आणि 17वा गण जो आहे म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटिन, त्यानंतर टेनिसिन, सगळ्यामध्ये शेवटी इन 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 येतो. तर हा सर्व जो ग्रुप आहे हा गण याला म्हणतात हॅलोजन. ह्यामधले सर्व मूलद्रव्य ह्यांना हॅलोजन असं संबोधलं जातं. आता अणुअंक 92 पर्यंत जे मूलद्रव्य आहेत बघा, अणुअंक 92 पर्यंत म्हणजे इथंपर्यंत युरेनियम पर्यंत जे मूलद्रव्य आहेत हे निसर्गामध्ये आढळतात. त्यानंतरचे 93 ते 118 पर्यंत जे मूलद्रव्य आहेत हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहेत. आणि ही सर्व मूलद्रव्ये किरणोत्सारी आहेत व अस्थायी असून त्यांचे आयुष्यमान फार कमी आहे.
93 ते 118 मधले मूलद्रव्य काय आहेत? मानवनिर्मित आहेत. तर आवर्तन सारणीची आपण रचना पाहिली. आता आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन हे पण आपण पाहिलं. आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन यांच्यामध्ये काय साम्य आहे? जितकी आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे इलेक्ट्रॉनचं विभागणी कशी केलेली आहे, त्याच्या किती कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन विभागलेले आहेत, त्यावरून आपल्याला आवर्त समजतात. पुस्तकामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. 2.8 मध्ये तुम्हाला कक्षा काढून दाखवलेले आहेत, त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहिलेलं आहे. ते तुम्ही पाहू शकता. आता बघा, ज्या मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या, कवच म्हणजे कक्ष, कवचांची संख्या सारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात असतात. त्यानंतर जसजसं आपण आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाऊ, म्हणजे लिथियमकडून निऑनकडे जाऊ, कवचांची संख्या तर सारखीच आहे. कक्षा दुसरी कक्षा ही सर्वांची ते अंतिम कक्षा आहे. पण लिथियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. बेरिलियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. बोरॉनच्या दुसऱ्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. कार्बनचा दुसऱ्या कक्षेमध्ये 4. अशा प्रकारे काय होतं, आपल्याला एक इलेक्ट्रॉन वाढत जाताना दिसतोय. त्याच कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन वाढताना दिसत आहेत. म्हणजे जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तेव्हा कवचांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. आणि गणामध्ये काय होतंय, जसं आपण वरून खाली येऊ तसे इथं कक्षा वाढत जात आहेत. शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असणार आहे, पण कक्षा मात्र वाढत जात आहेत. हायड्रोजनची 1 कक्षा असणार आहे, लिथियमला 2 कक्षा आहेत, सोडियमला 3 कक्षा आहेत, पोटॅशियमला 4 कक्षा आहेत. पण ह्या प्रत्येकाच्या शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार आहे. आता पुढे मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयुजा कवच कोणता आहे यावरून ठरते. बघा, तो मूलद्रव्य किती अभिक्रियाशील आहे किंवा निष्क्रिय आहे हे त्याच्यामध्ये शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरून ठरत असतं. आधुनिक आवर्तन सारणीतील आवर्ती कल. आधुनिक आवर्तन सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितता दिसून येते. या आधुनिक आवर्तन सारणीतील आवर्ती कल असे म्हणतात. बघा, म्हणजे जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो, आता इथे सगळे हे काय आहेत, धातू आहेत. त्यांच्यातला धातू गुण हळूहळू काय होतो, कमी होत जातो. आणि इथून त्यांच्यामधला अधातू गुण हळूहळू वाढत जातो. तर हे आपल्याला काही प्रमाणात नियमितता. आता गणामध्ये हे सगळे धातू आहेत, म्हणजे हे सगळे काय आहेत, अल्क धातू आहेत. हे आपल्याला याच्यावरून समजतं. आता संयुजा, आपण संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय आपल्याला माहीत आहे. संयुजा हे पण आपण आधी पाहिलेलं आहे. मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजेच संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते. आता इथे लिथियम आहे किंवा सोडियम आहे, यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहेत. तर याची संयुजा आहे 1. आता हे कसं, हे आपण याआधीही 9वीला अभ्यासलेलं आहे. आता पुढे अणूचा आकार. अणू हा अत्यंत सूक्ष्म असतो, तो आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही.
त्याला आपल्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा आपण एक अणू पाहू शकत नाही. तर अणूचा आकार हा त्यांच्या त्रिज्येवरून ठरवला जातो. अणूच्या त्रिज्येवरून अणूचा आकार ठरवला जातो. अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कक्षेतील अंतर. अणूचा आकार यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो, हे लक्षात ठेवा. अणूची त्रिज्या व्यक्त करण्यासाठी मीटरहून ही लहान एकक आहे, त्याला पिकोमीटर असं म्हणतात. आणि 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर. आता अणूचा आकार समजण्यासाठी तुम्हाला पुस्तकात एक कृती दिलेली आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. ते जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला त्या कृतीवरून अणूचा आकार, जसजसं आपण डावीकडून उजवीकडे जातो तसतसा अणूचा आकार लहान होत जातो हे समजून येईल. बघा, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते. आता यामागचं कारण काय आहे? हा कारणाला नेहमी प्रश्न विचारला जातो. डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकार कमी होत जातो. यामागे कारण पुढीलप्रमाणे यामागचं कारण आहे, एका आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना काय होतोय? इलेक्ट्रॉन त्याच कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन वाढत जातो. इलेक्ट्रॉन वाढतोय म्हणजे त्या अणुकेंद्रकातला धनप्रभार पण काय होतोय? वाढत जातो. धनप्रभार सुद्धा एककाने वाढत जातो. आणि इलेक्ट्रॉनची बाह्यतम कक्षेत भर पडत असल्यामुळे इलेक्ट्रॉनचा ऋणप्रभार आणि केंद्रकातला धनप्रभार यांच्यामध्ये काय होतं? नेहमी आकर्षण बल असतं. आणि जसजसे इलेक्ट्रॉन वाढत आहेत, आतले धनप्रभार सुद्धा वाढतात, त्यांच्यातलं आकर्षण बल अधिक तीव्र होत जातं आणि त्यामुळं कक्षा काय होते? कक्षेची जी लांबी आहे ती कमी होत जाते. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात. आणि यामुळेच काय होतं? अणूचा आकार कमी होतो. याचप्रमाणे जर आपण पाहिलं म्हणजे आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकार कमी होत जातो, पण गणामध्ये काय होतं? वरून खाली येताना अणूचा आकार वाढत जातो. याचं कारण काय आहे? जेव्हा आपण गणामध्ये वरून खाली जातो तेव्हा कक्षा वाढत जातात. काय होतं इथं? कक्षा वाढत जातात आणि त्यामुळं बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन आणि जे केंद्रक आहे यांच्यामधलं अंतर वाढत जातं. याच्यामुळं काय होतं? अणूचा आकार वाढत जातो. आता धातू आणि अधातू गुणधर्म मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की डाव्या बाजूला सगळे काय आहेत? धातू आहेत आणि उजव्या बाजूला काय आहेत? अधातू आहेत. आणि दोघांच्या मध्ये काय आहेत? धातू सदृश्य मूलद्रव्य. तर धातूंची प्रवृत्ती काय आहे? इलेक्ट्रॉन देण्याची आहे. आणि अधातूंची प्रवृत्ती काय आहे? इलेक्ट्रॉन घेण्याची आहे. आणि धातू सदृश्य मूलद्रव्य आहेत हे थोडे थोडे धातूचे गुणधर्म त्याच्यामध्ये दर्शवतो, त्याचबरोबर काही प्रमाणात अधातूंचे पण गुणधर्म त्यांच्यामध्ये असतात, म्हणून त्यांना आपण म्हणतो धातू सदृश्य. धातूंच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे संयुजा इलेक्ट्रॉन गमवून धनायन बनवण्याची असते. यालाच मूलद्रव्यातील विद्युत धनता म्हणतात. आता या उलट अधातूंचं काय आहे? अधातूंच्या अणूंची प्रवृत्ती बाहेरून इलेक्ट्रॉन संयुजा कवचात स्वीकारण्याची असते. ह्याला ऋणायन असं म्हणतात. आता धनप्रभारित केंद्रकामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षक बलामुळे काय होतं? धातू हे आपल्यातल्या शेवटच्या कक्षेतील अधातूमध्ये काय होत असतं? अधातूमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 5,
6 किंवा 7 इलेक्ट्रॉन असतात हां. आणि त्याच्यामुळं काय होतं, धनप्रभारी केंद्रक तेवढेच केंद्रकामध्ये काय असतात, प्रोटॉनसुद्धा असतात. मग या धनप्रभारी केंद्रकामुळे प्रयुक्त होणारे जे आकर्षण बल आहे हे जास्त शक्तिशाली असतं किंवा जास्त असतं. त्यामुळं ह्या बलामुळे काय होतात, ते अणू इलेक्ट्रॉन धरून ठेवतात. त्यामुळं अधातूमध्ये इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती काय होते, कमी होते. आता थोडक्यात म्हणजे काय, जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो, आवर्तन सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जातो, तेव्हा अणूची त्रिज्या कमी होत जाते. पहिलं, अणूची त्रिज्या कमी होत जाते. दुसरं आहे वाढत जाणारी विद्युत ऋणता व अधातू गुणधर्म. जसजसं आपण उजवीकडे जाऊ तसतसं अधातू गुणधर्म वाढत जातात. त्यानंतर तिसरं आहे कमी होत जाणारी विद्युत धनता व धातू गुणधर्म. डावीकडून उजवीकडे जाऊ तसतसं धातू गुणधर्म कमी होत जातो. म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता कमी कमी होत जाते. आता गणांचा विचार केला तर गणामध्ये काय होतं, वरून खाली जाताना अणूची त्रिज्या वाढत जाते. त्यानंतर दुसरं आहे कमी होत जाणारी विद्युत ऋणता व अधातू गुणधर्म. वरून खाली येताना अधातू गुणधर्म कमी होतात गणामध्ये. आणि तिसरं आहे वाढत जाणारी विद्युत धनता व धातू गुणधर्म. वरून खाली जसजसं जाऊ तसतसे धातू गुणधर्म वाढत जातात आणि अधातू गुणधर्म कमी होत जातात. आता हॅलोजन कुलातील प्रवणता. हॅलोजन म्हणजे 17वा गण. 17व्या गणामधले जे काही मूलद्रव्य आहेत त्यांना सगळ्यांना हॅलोजन असं म्हणतो आपण. सर्वांना सर्वसाधारण या गणातील मूलद्रव्यांची रेणुसूत्र हे X2 नी दर्शवलं जातं. X2. कारण की त्या गणामधील येणारे जे मूलद्रव्य आहेत ते नेहमी F2, Cl2, Br2 या स्वरूपात निसर्गामध्ये आढळतात. ठीक आहे. अशा प्रकारे आपला दुसरा धडा मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण या ठिकाणी इथे पूर्ण झालेला आहे. धडा सोपा आहे. फक्त त्यातले नेहमी विचारणारे शास्त्रीय कारणे अणूंचा आकार विचारला जातो. आणि दुसरा प्रश्न आहे एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते आणि आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातात आणि अणूच्या त्रिज्येवर नेहमी प्रश्न विचारले जातात. 1 ते 20 मूलद्रव्यांचा तक्ता तुम्ही तयार करा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. धन्यवाद.